श्रोते हो, आपण ऐकत आहात 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कार दायिनी फुले कृषी वाहिनी. श्रोते हो, शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी. कार्यक्रमात आज ऐकूयात बाजारहाट ते बिग बास्केट या संदर्भातली माहिती. श्रोते हो, बाजार हा शब्द मूळ पर्शियन आहे. पूर्वीच्या काळी तटबंदी असलेल्या गावांमध्ये छोटी छोटी दुकानं लावून बाजार भरत असत. बाजार या पर्शियन शब्दाचा मूळ अर्थ हा गावाचे व्यापाराचे केंद्र असा होतो. वस्तू घेणारे आणि विकणारे व्यापारी, पैसे देणारे सावकार आणि कलाकार मिळून बाजार ही संकल्पना तयार होते. इसवी सन पूर्वी 3000 वर्षांपासून बाजार ही संकल्पना आहे. सुरुवातीला गावच्या वेशीच्या बाहेर बाजार भरत असं इतिहास तज्ज्ञ सांगतात. हळूहळू अशा महत्त्वाच्या बाजारांचं जाळं एकमेकांना जोडलं गेलं आणि त्यापासून जागतिक पातळीपर्यंत व्यापार उदीम चालत असे. विजयनगर, आग्रा, सुरत, इस्तंबूल, काबूल, पेशावर अशी महत्त्वाची शहरे व्यापारी मार्गावर विकसित झाली. इसवी सन 4थ्या शतकांपर्यंत उंटावरून किंवा घोड्यावरून हे तांडे पोर्तुगाल आणि पर्शियाकडे जात. त्या काळात व्यापारी महामार्गावर व्यापाऱ्यांची वर्दळ फार वाढली होती. पूर्वीच्या काळी दैनंदिन पातळीवर बाजार भरत नसल्यामुळं त्या भागातील सण, यात्रा इत्यादी लक्षात घेऊन व्यापारी यात्रेच्या एक आठवडा आधी आपला माल विक्रीला ठेवत असत. मध्य पूर्वेतील शहरामध्ये बाजाराच्या जागा बांधण्यात आल्याचे देखील पुरावे आहेत. गेल्या 100 वर्षातील राज्यातील बाजारांचं चित्र पाहिलं तर अनेक वैशिष्ट्य निदर्शनास येतात. आठवडे बाजार ही संकल्पना देखील हे ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य आहे. 1961 मध्ये झालेल्या जनगणनेत महाराष्ट्रातील आठवडे बाजार हा स्वतंत्र अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी बाजार ही संकल्पना अतिशय ढोबळ अर्थानं वापरली जात होती. 1910 मध्ये वेबस्टर डिक्शनरीनं केलेल्या व्याख्येमध्ये बाजार ही ठराविक जागेत आणि वेळेला खाजगी मालाची विक्री आणि खरेदी होती, परंतु ती लिलावाद्वारे होत नाही असं ठिकाण असं म्हटलं आहे. 1939 मध्ये मुंबई कृषी मालाचा मार्केट कायदा करण्यात आला. शहरी किंवा ग्रामीण भागात आठवडे बाजार, घाट, मंडई, मंडी, गुजरी, विपणी, कोठी, बुगडी, गोल, गंज अशा वेगवेगळ्या नावानं बाजार ओळखला जातो. परंपरेनं कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी बाजार भरावा हे ठरत आलं. पूर्वी ज्या ठिकाणी बाजार भरत होता ती वेळ किंवा जागा बदलायची असेल तरीसुद्धा जिल्हा दंडाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्याची तरतूद 1860 मध्ये केलेल्या मार्केट आणि फेअर ॲक्टमध्ये करण्यात आली. अशा बाजारांमध्ये स्थानिक मालाच्या विक्रीशिवाय बाहेरचे व्यापारी, दलाल हे सुद्धा तंबू उभारून कपडे, बांगड्या, घरगुती वापराच्या वस्तू इत्यादी आणत असत. त्यामुळं आठवडे बाजार हे स्थानिक मालाचं एकत्रीकरण करण्याचं आणि अन्य ठिकाणी वितरण करण्याचं केंद्र होतं. बाजाराच्या या साखळीमध्ये सर्वात खाली फिरस्ते लोक असत. फिरस्ते लोक ठराविक जातीचे असत आणि ते मुख्यतः विणलेलं कापड, खाण्याचे गोड तेल, बांगड्या, धान्य, मसाले, खेळणी आदी विकत. 1940 पासून मंडईमधील हे फिरस्ते लोक मोठ्या गावाच्या ठिकाणी दुकान लावून एकाच ठिकाणावरून व्यापार करू लागले आणि त्यांची जागा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानामधून आलेल्या लोकांनी घेतली. हे फिरस्ती लोक सुरुवातीच्या काळात घोडे, बैल, नंतर बैलगाड्या तर काही जण सायकली यांचा वापर करीत असत. पूर्वी अशी मर्यादित दळणवळणांची साधनं असताना आपल्या ओळखीच्या 10-12 आठवडी बाजाराला ते हजर राहत असत. त्यांच्याकडील माल जवळील शहरांमधून खरेदी केलेला असे आणि ते तो ग्रामीण भागात विकत असत. हळूहळू एका वस्तूसाठी एक फिरस्ता ओळखला जाऊ लागला. गिऱ्हाईकांच्या बाबतीत आठवड्याचा किंवा महिन्याचा हिशेब ठेवला जाई किंवा रोखीनं व्यवहार केला जात असे. बाजारासाठी सुरुवातीला हाट हा असलेला शब्द पुढे बाजारहाट असा झाला. मराठी साहित्यात सुद्धा हाट शब्द व्यक्त झालेला आहे. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. श्रोते हो, एवढंच नाही तर मराठी म्हण हटी जेवण मिठी निद्रा
ही माणसाचा स्वैराचार दाखवण्यासाठी सांगितली जात असे. दगडी चबुतरे बांधून आणि काही बाजार फी ठरवून गावात आठवडा बाजार भरत असल्याचं 1931च्या जनगणना अहवालात म्हटलं आहे. 1961मध्ये महाराष्ट्रात 3018 गावात आठवडा बाजार भरत असे, तर 22 गावात एका आठवड्यात 2 वेळा बाजार भरत असे. त्या वर्षी महाराष्ट्रात सुमारे 2,73,000 दुकानं होती. त्यांपैकी 1,20,000 दुकानं ग्रामीण भागात होती. पुढील 4-5 दशकात अनेक शहरांमध्ये मंडई बांधण्यात आल्या. कॉफर्ड नावाच्या अधिकाऱ्यानं रत्नागिरी, मुंबईसह अनेक ठिकाणी मंडई बांधण्याकडे विशेष लक्ष पुरवलं. मार्केटमध्ये जागेसाठी, वस्तूंच्या विक्रीसाठी आणि मालाच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या वाहनांकडून मार्केट फी घेतली जाई. बैलगाडीसाठी गाडी लोड, पोत्यांसाठी गोणी लोड आणि बोचक्यासाठी आणि बुट्टी यांसाठी वेगवेगळे दर असत. गेल्या 100 वर्षांचा बदल सोप्या भाषेत सांगायचा तर बाजारहाट ते बिग बास्केट असा मांडता येईल. श्रोते हो, आत्ताच आपण बाजारहाट ते बिग बास्केट या संदर्भातली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलं.